आता आपण इंटरिम डिव्हिडंड हा प्रकार परत एकदा बघू आणि त्यानंतर आपला पुढचा पॉइंट आहे तो इंटरेस्ट. इंटरेस्ट थोडासा छोटा आहे या धड्यामध्ये. इंटरिम डिव्हिडंड म्हणजे काय, तर बेसिकली तुम्ही इंटरिम डिव्हिडंडचा अर्थ असा घेऊ शकता की 2 अॅन्युअल जनरल मीटिंग्सच्या मध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी डिक्लेअर केलेला डिव्हिडंड म्हणजे काय, इंटरिम डिव्हिडंड. ओके. आता याच्यामध्ये बघा काय होतं, सिच्युएशन कशी असते की फायनान्शियल इयर स्टार्ट झाल्यापासून एक विदिन 6 मंथ जर बोर्ड ऑफ डायरेक्टर्सला समजलं की ठीक आहे आपल्याला एक्सपेक्टेड प्रॉफिट झालेला आहे, देन वी शुड डिक्लेअर अवर डिव्हिडंड इन द 6 मंथ. तुम्ही 6 महिन्यांच्या आतमध्ये आपण डिक्लेअर डिव्हिडंड करू शकता, बरोबर. आणि पुढे त्यांचं एक्सपेक्टेशन सुद्धा हेच असेल की ठीक आहे पुढच्या 6 महिन्यांमध्ये सुद्धा आपल्याला असाच प्रॉफिट होणार आहे, असा जर कॉन्फिडन्स असेल किंवा असे जर एक्सपेक्टेशन असतील त्यांचे, सो दे कॅन डिक्लेअर द इंटरिम डिव्हिडंड. ओके. आता बघा इथे हायलाइट करते मी, तुम्हाला दिसत असेल तर, इंटरिम डिव्हिडंड डिक्लेअर्ड बाय द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स इन बिटवीन 2 annual general meeting, that is called interim dividend. Interim dividend paid in the middle of accounting year before finalization of annual accounts of the year. Opinion of the company's auditors should be taken before declaring the interim dividend. आता हे कोणाच्या सांगण्याने, एक तर सगळ्यात पहिल्यांदा सूचना बघा कशी केलेली आहे किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो, प्रोव्हिजन कशी केली आहे की बोर्ड ऑफ डायरेक्टर्स इंटरिम डिव्हिडंड डिक्लेअर करू शकतात, पण त्यांना ओपिनियन घ्यावं लागतं, त्यांना त्यांच्या कंपनीच्या सीएचा सल्ला घ्यावा लागतो आणि मग ते डिक्लेअर करू शकतात. ठीक आहे. दे कॅनॉट, कारण त्याच्यातला जास्त जाणकार कोण आहे, कंपनीचा ऑडिटर म्हणजे कंपनीचा सीए, बरोबर. चार्टर्ड अकाउंटंट कंपनीचा जो नेमून दिलेला आहे तो हे काम करतो. आता पटापट आपण फीचर्स पाहून घेऊया. व्हॉट इज फीचर्स? फीचर्स म्हणजे काय की बोर्ड ऑफ डायरेक्टर, सगळ्यात महत्वाचं आणि पहिलं म्हणजे इथे शेअर होल्डर्सचा कुठलाही संबंध राहत नाही. इथे काय आहे, बोर्ड ऑफ डायरेक्टर स्वतःच्या मताने त्यांना जर वाटलं किंवा त्यांना जर हा डिव्हिडंड डिक्लेअर करायचा असेल तर ते करू शकतात, बरोबर. इंटरिम डिव्हिडंड मध्ये काय आहे बघा, इंटरिम डिव्हिडंड इज ओनली पेमेंट ऑफ अकाउंट ऑफ द होल डिव्हिडंड फॉर द इयर. इंटरिम डिव्हिडंड म्हणजे काय, वर्षभराचा जो काही डिव्हिडंड तुम्ही देणार होता तो डिव्हिडंड तुम्ही 6 महिन्यातच देताय, बरोबर. बघा, ओनली अ पेमेंट ऑफ अकाउंट ऑफ द होल डिव्हिडंड फॉर द इयर. याला खून करून ठेवा, जे काही मी हायलाइट करते त्याला खून करून ठेवा. आता बघा, कंपनी शुड प्रोव्हाइड डिक्लेरेशन फॉर द एंटायर इयर, नॉट प्रपोर्शनेटली फॉर द पार्ट ऑफ द इयर बिफोर डिक्लेअरिंग द इंटरिम डिव्हिडंड. तुम्हाला पूर्ण वर्षासाठी 6 महिन्याच्या आतमध्येच, म्हणजे प्रॉपर तुमचं अकाउंट फायनलायझेशन व्हायच्या आतमध्येच तुम्हाला हा डिव्हिडंड डिक्लेअर करायचा आहे, पण तो पूर्णपणे वर्षासाठी डिक्लेअर करायचा. ओके. आता इंटरिम पुढचं सिच्युएशन काय आहे किंवा पुढचा फीचर काय आहे की हा कुठल्याही रिझर्व्ह मधनं तुम्हाला द्यायचा नाही. यू हॅव टू पे दॅट डिव्हिडंड आउट ऑफ प्युअर प्रॉफिट ऑफ द कंपनी. कंपनीचा जो काही प्रॉफिटच येणार आहे त्या प्रॉफिट मधनच तुम्हाला काय करायचंय, इंटरिम डिव्हिडंड डिक्लेअर करायचं. इट कॅनॉट बी पेड ओन आउट ऑफ रिझर्व्ह. तुम्ही जे काही पैसे रिझर्व्ह म्हणून बाजूला काढून ठेवलेत ते तुम्ही डिव्हिडंड म्हणून पे करू शकत नाही. समजलंय? आता बोर्ड ऑफ डायरेक्टर, आपण काय बघितलं, बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी काय केलं की त्यांना हा डिव्हिडंड डिक्लेअर करण्याचा अधिकार आहे, पण हा डिव्हिडंड डिक्लेअर करण्याचा अधिकार कोणी दिलाय, आर्टिकल्स ऑफ असोसिएशन मध्ये तशी जर प्रोव्हिजन केलेली असेल तरच बोर्ड ऑफ डायरेक्टर्स इंटरिम डिव्हिडंड डिक्लेअर करू शकतात. आर्टिकल्स ऑफ असोसिएशन हे तुम्हाला माहिती आहे 11th मध्ये झालेलं आहे. व्हॉट इज आर्टिकल्स ऑफ असोसिएशन, व्हॉट इज मेमोरंडम ऑफ असोसिएशन, व्हॉट इज कोड ऑफ कंडक्ट ऑफ असोसिएशन, या तिन्ही गोष्टी 11वी मध्ये झालेल्या होत्या. बेसिकली हे काय असतं, इथे कंपनीचे रूल्स अँड रेग्युलेशन स्टेट केले असतात. ज्यावेळेला कंपनी स्थापन होते त्यावेळेला कंपनीचे गोल्स, कंपनीची प्रिन्सिपल्स आणि कंपनी कुठल्या नियमानुसार काम करणार आहे हे सगळं या तिघांमध्ये आपण तयार केलेलं असतं. तर त्याच्यामध्ये ही जर प्रोव्हिजन असेल किंवा त्यांना बोर्ड ऑफ डायरेक्टर्सला ऑथोराइज केलं असेल तरच बोर्ड ऑफ डायरेक्टर्स काय करतात, इंटरिम डिव्हिडंड डिक्लेअर करू शकतात विदिन 2 annual general meeting. ओके.
आता त्याच्यानंतर बघा बोर्ड मीटिंग नेहमी पास करावी लागते इंटिरिम डिव्हिडंड डिक्लेअर करण्यासाठी. बोर्ड ऑफ डायरेक्टरला सगळ्यांना एकत्र एका मीटिंग मध्ये हा डिसिजन घ्यावा लागतो. दॅट आर वी गोइंग टू डिक्लेअर दॅट इंटिरिम डिव्हिडंड नाव ऑर वी कॅन स्किप दिस प्रोसिजर अँड डिक्लेअर द फायनल डिव्हिडंड ऑर नॉर्मल डिव्हिडंड ऍट द एंड ऑफ द इयर. ओके. आफ्टर दॅट त्याच्यानंतर बोर्ड मीटिंग्स मध्ये आपण काय केलं, रेझोल्युशन पास केलेलं आहे. त्याच्यानंतर ज्या वेळेला हा डिव्हिडंड डिक्लेअर केला जातो किंवा त्याची ती अमाऊंट बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ठरवतात, हा डिव्हिडंड हा सेपरेट अकाउंटला क्रेडिट केला जातो. इट मस्ट बी क्रेडिटेड इन अ सेपरेट बँक अकाउंट. ती शेड्युल्ड बँक असली पाहिजे आणि हे कधी, ज्या दिवशी डिक्लेअर केलाय त्याच्या 5व्या दिवसापर्यंत. बघा, ज्या दिवशी डिक्लेअर केलाय त्याच्या 5व्या दिवसापर्यंत 5च दिवस त्याच्याकडे आपल्याला लिमिट आहे की त्याला आपण ते डिक्लेअर करणार आहे. ओके. त्याच्यानंतर बघा, इंटरिम डिव्हिडंड शुड बी पेड विदिन 13 डेज ऑफ डिक्लेरेशन. तुम्ही डिक्लेअर केलाय ज्या बोर्ड मीटिंग मध्ये आपण तो डिक्लेअर केलाय त्या बोर्ड मीटिंगच्या डेट नंतर 30 दिवसांच्या आतमध्ये आपल्याला हा इंटरिम डिव्हिडंड प्रत्येक शेअर होल्डर्स पर्यंत तो इंटरिम डिव्हिडंड हा पोहोचला पाहिजे. बरोबर. त्याच्यानंतर पुढे अनपेड आणि अनक्लेम डिव्हिडंड. हे तुम्हाला सांगितलं व्हॉट इज अनपेड डिव्हिडंड. द डिव्हिडंड विच इज द प्रॉफिट विच इज सेट असाइड टू डिवाइड ॲज अ डिव्हिडंड बट दे कॅनॉट पेड दॅट डिव्हिडंड टू द शेअर होल्डर्स, दॅट इज कॉल्ड अनपेड डिव्हिडंड. आणि अनक्लेमचा अर्थ काय होतो की तो शेअर होल्डर्सनी अजूनही डिव्हिडंड घेऊन गेलेले नाहीये किंवा शेअर होल्डर्सनी तो पैसे काढून घेतलेले नाहीये. बरोबर. तुम्ही जर डिव्हिडंड वॉरंट दिला, आणि डिव्हिडंड वॉरंट म्हणजे तुम्हाला माहिती आहे, डिव्हिडंड वॉरंट दिला तर तो काय होतो, तो ज्या वेळेला शेअर होल्डर्स ते पैसे डिव्हिडंडचे काढून घेईल त्यावेळेला तो क्लेम करेल, त्यावेळेला तो डिव्हिडंड त्याच्याकडे जाणार आहे. मग जर त्याच्याकडे डिव्हिडंड वॉरंट देऊन सुद्धा त्यांनी तो डिव्हिडंड घेतलेला नाहीये काढून, तो त्याला काय म्हणतात, अनक्लेम्ड डिव्हिडंड. क्लेम केला नाहीये, मागून घेतला नाहीये. ठीक आहे. हा दोन्हीतला फरक लक्षात ठेवायचा. अनक्लेम आणि अनपेड डिव्हिडंड समजा जर असतील तर ते अनपेड डिव्हिडंड अकाउंटला 7 दिवसांच्या आतमध्ये, 30 दिवसांची आपली लिमिट असते, 30 दिवसांच्या आतमध्ये आपल्याला डिव्हिडंड पोचवायचा आहे. त्यानंतर तोपर्यंत जर कुठलाही डिव्हिडंड पे केला गेला नाही तर तो 30 दिवसांच्या आतमध्ये अनपेड डिव्हिडंड अकाउंटला काय केला जातो, डिपॉझिट केला जातो. ठीक आहे. त्यानंतर म्हणजे टोटल त्याची एक्सपायरी डेट किती झाली, 30 डेज ऑफ डिक्लेरेशन. डिक्लेरेशन नंतर 37 दिवसांच्या 37 डेजच्या आतमध्ये आपल्याला काय करायचंय, हे डिव्हिडंड त्या शेअर होल्डर्सच्या अकाउंटला जातील असं अनश्योर करायचं. ओके. त्याच्यानंतरही समजा या 37 डेजची एक्सपायरी संपल्यानंतरही जर तो डिव्हिडंड हा अनपेडच राहिला तर तो कुठे पाठवला जातो, IEPF ला पाठवला जातो, इन्व्हेस्टमेंट एज्युकेशन प्रोटेक्शन फंड. ओके. IEPF ला काय केला जातो, तो ट्रान्सफर केला जातो आणि 7 वर्ष तिथे तो ठेवला जातो. बरोबर. जर 7 वर्ष त्याच्यातनं नंतर तुम्हाला जर पाहिजे तर आपल्याला डायरेक्ट त्या फंड मधनं, त्या शेअर होल्डरला त्या फंड मधनं तो डिव्हिडंड काढून घेतला जातो. ठीक आहे. हे समजलं. इंटरिम डिव्हिडंड म्हणजे काय समजलं, सोपं आहे. जे 2 अॅन्युअल जनरल मीटिंगच्या मध्ये डिक्लेअर केला जातो, जो पूर्ण वर्षभरासाठी 6 महिन्याच्या आतच जो डिव्हिडंड डिक्लेअर केला जातो त्याला म्हणतात इंटरिम डिव्हिडंड. ओके. हू हॅज द पॉवर टू डिक्लेअर दॅट डिव्हिडंड? Board of Directors has a power or has a authority to declare interim dividend with the consultation or with the opinion of a chartered accountant. ओके. त्याच्यानंतर आता पुढे बघा, इंटरेस्ट हा पॉइंट पाहून घेऊ आणि मग हा आपला चॅप्टर संपेल. व्हॉट इज मीन बाय इंटरेस्ट. डिव्हिडंड आणि इंटरेस्ट या दोन्ही गोष्टी तुम्हाला एका चॅप्टर मध्ये का दिल्यात? बघा, तुमच्याकडे ज्या पद्धतीच्या इन्व्हेस्टमेंट होणार आहे, बघा ज्या टाईपची इन्व्हेस्टमेंट तुमच्या कंपनीमध्ये होणार आहे त्या कंपनीच्या त्या टाईपच्या इन्व्हेस्टमेंट, ती कुठल्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट आहे त्यावरती तुम्ही डिव्हिडंड पे करणार आहात की इंटरेस्ट पे करणार आहात हे समजतं. बरोबर. जर तुमची ओन कॅपिटल असेल, जर तुमची ओन इन्व्हेस्टमेंट असेल किंवा आपण म्हणू शकतो शेअर होल्डर्स किंवा प्रेफरन्स शेअर होल्डर्स, अशी इन्व्हेस्टमेंट जर तुमच्याकडे आलेली असेल तर तुम्हाला काय पे करायला लागेल, डिव्हिडंड पे करायला लागेल. आणि जर तुमचं बॉरोड कॅपिटल असेल तर त्या बॉरोड कॅपिटल वरती आपण काय करणार, बॉरो केलेले आहेत पैसे, बरोबर, आपण कर्ज घेतल्यासारखे पैसे बॉरो केले आहेत, सो त्याच्यावरती आपण काय करणार आहे,
आपण त्याच्यावरती इंटरेस्ट पे करणार आहे. ओके, आता बघा पुढे, व्हॉट इज मीन बाय फर्स्टली इंटरेस्ट. ओके, इंटरेस्ट इज अ पेमेंट मेड फॉर द युझिंग ऑफ मनी ऑफ अनदर. दुसऱ्याचा पैसा वापरल्यामुळे किंवा दुसऱ्याचा पैसा वापरण्यासाठी आपण त्याच्या वरती, त्या मुद्दलाच्या पैशांच्या वरती जे काही आपण त्याला पेमेंट करतो, की तुझा पैसे आपण कर्ज घेतो, आपण ते पैसे वापरतो आणि ते कर्ज थोडे दिवसांसाठी घेतल्यामुळे आपण त्याच्यावरती त्या समोरच्याचा फायदा काय सॉरी त्या समोरच्याचा फायदा काय त्याच्यामध्ये, की आपण त्याला इंटरेस्ट पे करतो, व्याज देतो. बरोबर. बघा, इन फायनान्शियल टर्म द पेमेंट मेड फॉर युझिंग मनी ऑफ अनदर दॅट इज कॉल्ड इंटरेस्ट. ओके, बघा, और दॅट इज बॉरोअर टेक्स मनी फ्रॉम द लेंडर. बॉरोवरचा अर्थ कोण? कर्ज घेणारा. लेंडरचा अर्थ कोण होतो? कर्ज देणारा. बॉरो करणे म्हणजे काय? थोड्या वेळासाठी वापरायला घेणे. बॉरो या शब्दाचा अर्थ लक्षात ठेवायचा. बॉरोड कॅपिटल हे ते वापरायला घेतलेलं कॅपिटल आहे. ओके, हे सगळं कन्सेप्ट तुम्हाला समजते. बघा आता, सो इंटरेस्ट इज कॉस्ट रेंटिंग ऑफ मनी. तुम्ही पैसा रेंटवर घेतल्यासारखा त्याला जो काही कॉस्ट लागणार आहे, दॅट इज इंटरेस्ट इज कॉस्ट रेंटिंग ऑफ मनी फॉर द बॉरोवर अँड इट इज इन्कम फ्रॉम द मनी फ्रॉम द लेंडर. तुम्ही एखाद्याला पैसा वापरायला दिला, त्याचा तुम्हाला पैसा जो मिळणार आहे म्हणजे काय, की ते तुमचं इन्कम आहे. आणि तुम्ही एखाद्याचा पैसा वापरायला घेतला, बॉरो केला, तर त्याला तुम्हाला एक्स्ट्रा पैसे वरती जे द्यावे लागतात किंवा ते वापरल्याचे पैसे, रेंटवर पैसे वापरायला घेतल्याचे जे काही पैसे भरले जातात त्याला म्हणतात इंटरेस्ट. ओके, हे समजलं असेल. आता हे व्याज तुम्हाला माहितीये, तुम्ही लहानपणापासून कंपाऊंड इंटरेस्ट, सिंपल इंटरेस्ट हा प्रकार तुम्ही पाहिलेला आहे. ही कन्सेप्ट सोपी आहे. आता याचे फीचर्स काय? बेसिकली याचे फीचर्स काय आहेत? इंटरेस्ट इज द प्राइस पेड फॉर द प्रोडक्टिव्ह सर्व्हिस ऑफ रेंडर्ड बाय द कॅपिटल. बघा, इंटरेस्ट इज द प्राइस पेड फॉर द प्रोडक्टिव्ह सर्व्हिस रेंडर्ड बाय द कॅपिटल. प्रोडक्टिव्ह सर्व्हिस म्हणजे काय, की तो पैसा वापरून जे काही आपण प्रोडक्शन तयार केलं किंवा आपण जे काही त्याचा वापर केलाय त्याला, त्याच्यावरती जे काही आपण पैसे दिले, दॅट इज कॉल्ड इंटरेस्ट. त्याच्यानंतर फर्स्ट, डायरेक्टली रिलेटेड टू द रिस्क. इट इज टोटली रिलेटेड टू द रिस्क. डिव्हिडंडच्या बाबतीमध्ये काय होतं? इट इज टोटली डिपेंडेंट ऑन द प्रॉफिट विच कंपनी गोइंग टू मेक फॉर दॅट फायनान्शियल इयर. ओके, अँड व्हॉट अबाउट इंटरेस्ट? इंटरेस्ट इज नॉट flexible at the nature. Interest, you have to pay the fixed interest which is you decided to agree or you agreed at the taking the loan or taking a borrowed capital from anyone. ओके, तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही जे शेअर्सचे जे बॉरोड कॅपिटल तुम्ही घेणार आहात, ते बॉरोड कॅपिटल घेताना, ओके, बॉरोड कॅपिटल घेताना जो इंटरेस्ट रेट फिक्स केलाय तुम्हाला कंपल्सरी त्याच इंटरेस्ट रेटनी तुम्हाला शेवटपर्यंत त्याचं व्याज द्यायचं आहे. ओके, त्याच्यानंतर बघा, रेट ऑफ इंटरेस्ट इज एक्सप्रेस ॲज अ अॅन्युअल पर्सेंटेज ऑफ प्रिन्सिपल. अॅन्युअल पर्सेंटेज म्हणजे काय, की तुम्हाला त्याचा रेट कसा द्यायचा आहे? वर्षाचं रेट एकदम द्यावं लागतं. आपण पर ॲनम म्हणतो की नाही. व्हॉट इज मीन बाय पर ॲनम? की त्या वर्षासाठी 10% पर ॲनम. इंटरेस्ट पेड बाय द 10% पर ॲनम म्हणजे काय, की त्याला आपल्याला प्रत्येक वर्षाला किती व्याज बसणार आहे हे ठरवलं जातं. समजलं? वर्षाला किती व्याज बसतं हे समजलं जातं आणि ते व्याज कशावरती दिलं जातं? प्रिन्सिपल अमाऊंट मध्ये. म्हणजे मुद्दलाची रक्कम जी काही तुम्ही देणार आहात, दॅट इज कॉल्ड प्रिन्सिपल अमाऊंट. ओके, द रेट ऑफ इंटरेस्ट डिटरमाइंड बाय द वेरियस फॅक्टर्स दॅट मनी सप्लाय, फिस्कल पॉलिसी, व्हॉल्यूम ऑफ बॉरोइंग अँड रेट ऑफ इन्फ्लेशन. व्हॉट इज मनी सप्लाय? की तुम्हाला किती क्विकली मनी सप्लाय झालेला आहे. ओके, तुम्हाला किती, जेव्हा गरज होती त्यावेळेला, जर एखाद्याला गरज आहे म्हटलं की आपण त्याला काय करतात, बँका काय करतात, इंटरेस्ट रेट वाढवून देतात. ओके, त्या इंटरेस्ट कशावरती डिटरमाइन होतो, कशावरती ठरतो हे आपण बघतो. व्हॉल्यूम ऑफ बॉरोइंग म्हणजे काय, जेवढे जास्त पैसे वापरायला घेणार तेवढा जास्त तुम्हाला इंटरेस्ट पडणार. ओके, रेट ऑफ इन्फ्लेशन म्हणजे काय, किती इकॉनॉमिक्स मध्ये हा शब्द बघितलाय. इन्फ्लेशन म्हणजे काय हे तुम्ही पाहिलेलं आहे. किती महागाई वाढली किंवा किती अर्थव्यवस्था
पुढे गेलेली आहे ह्याच्यावरती तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट हा वाढतो. त्याच्यानं बघा, इट इज चार्ज अगेन्स्ट द प्रॉफिट ऑफ द कंपनी. प्रॉफिट मधनं तुम्हाला हा इंटरेस्ट पे करायचा आहे. इवन इफ कंपनी मेक्स नो प्रॉफिट, इंटरेस्ट शुड बी पेड. तुम्हाला प्रॉफिट मधनं जरी हा इंटरेस्ट द्यायचा असला, पण एखाद्या वर्षी कंपनीला प्रॉफिट झाला नाही तरी सुद्धा तुम्हाला कंपल्सरी इंटरेस्ट हा पे करावाच लागतो. ओके. इफ इट इज द पेबल ऍट द फिक्स अँड जनरली प्री डिटरमाइंड रेट. मी तुम्हाला काय सांगितलं? इट इज पेबल at a fixed and generally predetermined. Predetermined means what? It is already fixed at the time of taking the loan. It is already त्याला काय केलं आपण ऑलरेडी किती पर्सेंट व्याज बसेल यानुसार आपण पहिल्यांदा ते बॉरोड कॅपिटल घेतलेलं आहे आणि त्यानुसार आपण त्या फिक्स रेट वरती आपण इंटरेस्ट पे केलेला आहे. ठीक आहे. अ कंपनी हॅज टू पे इंटरेस्ट इफ इट हॅज अ बॉरोड मनी फ्रॉम द क्रिएटर्स लाईक डिबेंचर होल्डर्स, डिपॉझिटर्स अँड बॉन्ड होल्डर्स. हे कोण आहेत? क्रेडिटर्स आहेत. म्हणजे ते क्रेडिट वरती त्यांचे इन्व्हेस्टमेंट आपल्या कंपनीमध्ये देणार आहेत. सो त्यांचे जे काही पैसे आपण वापरणार आहोत त्याच्यावरती सुद्धा आपल्याला काय करायचंय? इंटरेस्ट पे करायचा. ओके. बिकॉज these capital, debentures, depositors and bond, these capitals are borrowed capital. We borrow money from them to use in our company. Okay, so we have to pay interest at the fixed rate and predetermined rate. ठीक आहे. आता हा आपला धडा इथे संपलेला आहे. हा धडा संपलाय आणि नेक्स्ट तुम्हाला